एक घर ज्याच्यावर पॅरानॉर्मल बुक्स लिहिली गेली, मूवीज बनले, तसेच शेकडो वेबसाईटवर आजही चर्चा केली जाते. इंग्लंडच्या छोट्याशा गावात असलेलं एक असं घर जिचं नाव ऐकून लोकांच्या अंगावर काटा यायचा. पण एक व्यक्ती, हॅरिस, ज्याला हे घर क्युरियस वाटलं म्हणून तो या घरात राहायला गेला. त्याच्यासोबत असं काय घडलं ज्याचा त्याने विचार पण केला नव्हता. गोष्ट आहे वोरली रेक्टरीची, ज्याला इंग्लंडचं मोस्ट हॉन्टेड हाऊस म्हणून ओळखलं जातं. ही स्टोरी सुरू होते इंग्लंडमधील एक्सेस स्टेटमधील वोरली नावाच्या एका शांत गावातून. 1862 साली इथे एका धर्मगुरूसाठी मोठं घर बांधण्यात आलं. बाहेरून ते घर अत्यंत सुंदर आणि आलिशान दिसत होतं. पण घर पूर्ण झाल्यानंतर काहीच दिवसांत विचित्र घटना घडू लागल्या. सुरुवातीला घरात राहणाऱ्या नोकरांनी सांगितलं की रात्री रिकाम्या कॉरिडॉरमध्ये कोणीतरी चालत असल्याचा आवाज येतो. दरवाजे स्वतःहून उघडतात. घंटा कोणालाही न स्पर्श करता वाजतात. सुरुवातीला सर्वांनी हे मोठ्या घरातील नैसर्गिक आवाज समजून दुर्लक्ष केलं. पण दिवसेंदिवस या घटना वाढतच गेल्या आणि काही वर्षांनी या घराशी जोडली गेली एक अशी घटना जिने पुढील अनेक दशकं या घराला जगभर प्रसिद्ध केलं. संध्याकाळच्या वेळी घराजवळील बागेत काळ्या कपड्यांमध्ये एका स्त्रीची आकृती अनेकांनी पाहिल्याचा दावा केला. गावकऱ्यांनी सांगितलं की ती एका ननचा आत्मा आहे. तिच्याबद्दल एक भयानक कथा प्रचलित झाली. म्हणे अनेक शतकांपूर्वी एका ननचा एका साधूवर प्रेम जडलं. त्यांच्या प्रेमाचा उलगडा झाल्यावर साधूला निर्दयपणे ठार मारण्यात आलं आणि ननला जिवंतपणे भिंतीत बंद करून मृत्यूदंड देण्यात आला. तिचा आत्मा आजही त्या परिसरात न्यायाच्या शोधात भटकत आहे. नंतर इतिहासकारांनी या कथेला कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगितलं. पण लोककथा एकदा जन्माला आली की ती पुराव्यापेक्षा लोकांच्या विश्वासावर जास्त जगते. वर्षानुवर्षे या घरात घडणाऱ्या घटनांची संख्या वाढत गेली. लोक म्हणू लागले की रात्री जिन्यावरून कोणीतरी वर खाली चालत असे. रिकाम्या खोल्यांमध्ये फर्निचर आपोआप हलायचा. खिडक्या बंद असतानाही थंड वाऱ्याची जाणीव व्हायची. काहींनी सांगितलं की भिंतीवर कोणत्याही माणसाने न लिहिलेलं अक्षर अचानक दिसायचं आणि काही वेळाने ते गायबही व्हायचं. लहान दगड हवेतून येऊन भिंतीवर आदळायचा. काही वेळा घरात कोणी नसतानाही मुलांच्या हसण्याचा आवाज ऐकू येत असे. सुरुवातीला या घटना गावापुरत्याच मर्यादित होत्या, पण हळूहळू त्यांची चर्चा संपूर्ण इंग्लंडभर पसरली. 1929 मध्ये या घरात आला एक व्यक्ती ज्याने वोरली रेक्टरीचं नाव इतिहासात कायमचं कोरून ठेवलं. त्याचं नाव होतं हॅरी प्राइस. तो स्वतःला पॅरानॉर्मल रिसर्चर सांगायचा. त्या काळात भूत, आत्मा आणि रहस्यमय घटना यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड क्युरियोसिटी असायची. हॅरी प्राइसने या घरात प्रवेश केल्यानंतर त्याने दावा केला की या घराचं वातावरणच सामान्य नाही. घरात प्रवेश करतात जणू कोणीतरी आपल्याकडे निरंतर पाहत असल्याची भावना निर्माण होते. त्याच्या पहिल्याच तपासादरम्यान काही विचित्र घटना घडल्याचा त्यांनी दावा केला. अचानक दगड हवेत उडू लागले. बंद खोलीत जोरजोरात ठोके ऐकू आले. काही वस्तू स्वतःहून हल्ल्याचं सांगण्यात आलं. वर्तमानपत्रांनी या बातम्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केल्या आणि काही दिवसांतच वोरली रेक्टरी संपूर्ण जगाच्या नजरेत आलं. पण हॅरी प्राइस इथेच थांबला नाही. 1937 मध्ये त्याने हे घर संपूर्ण काळासाठी भाड्याने घेतलं आणि एक अनोखा प्रयोग सुरू केला. त्याने अनेक व्हॉलेंटियर्सना या घरात राहण्यासाठी इन्व्हाइट केलं. प्रत्येकाला सांगण्यात आलं की रात्री घडणारी प्रत्येक घटना डायरीमध्ये लिहायची. कोणताही आवाज, कोणतीही सावली, कोणताही अनुभव, काहीही लपवायचं नाही. काही व्हॉलेंटियर्स पहिल्याच रात्री घाबरून बाहेर निघून गेले. काहींनी सांगितलं की रात्री त्यांच्या खोलीच्या बाहेर
कोणीतरी हळूहळू चालत होतं. दरवाजा उघडला तर बाहेर कोणीच नव्हतं. काहींनी सांगितलं की जिन्यावरून पावलांचा आवाज येत होता, पण वर गेल्यावर संपूर्ण मजला रिकामा होता. एका व्हॉलेंटियरने तर दावा केला की त्याच्या डोळ्यांसमोर टेबलवरील ग्लास हवेत उचलला गेला आणि काही सेकंदांनी जमिनीवर आपटला. त्या घटनेनंतर व्हॉलेंटियर्समध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुरुवातीला ज्यांनी या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा म्हणून हस्त्यावर नेल्या होत्या, त्यांच्याही चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट दिसत होती. प्रत्येक रात्री कोणीतरी नवीन अनुभव सांगत होतं. एका व्हॉलेंटियरने आपल्या डायरीत लिहिलं की मध्यरात्री अचानक त्याची झोप उघडली. खोलीत पूर्ण काळोख होता. फक्त खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश जमिनीवर पडत होता. त्याला स्पष्टपणे असं जाणवलं की कोणीतरी त्याच्या पलंगाजवळ उभं आहे. त्यांनी धाडस करून डोळे पूर्ण उघडले, पण समोर काहीच नव्हतं. मात्र पुढच्याच क्षणी त्याच्या कानाजवळ हळूच कुजबुजल्यासारखा आवाज आला. तो घाबरून उठला, दिवा लावला आणि संपूर्ण खोली तपासली. दरवाजा आतून बंद होता, खिडकी बंद होती, पण खोलीचं तापमान अचानक इतकं कमी झालं होतं की त्याच्या तोंडातून तुरासारखा श्वास दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण एकत्र आले तेव्हा आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. घराच्या एका भिंतीवर कोणीही न लिहिलेला एक संदेश दिसत होता. त्या संदेशात मदतीची विनंती करण्यात आली होती. काहींना वाटलं की हा कुणाचा तरी विनोद आहे, पण भिंतीची तपासणी केली तेव्हा भिंतीच्या रंगा आतूनच अक्षरं उमटल्यासारखी दिसत होती. त्या संदेशाचं रहस्य कधीही उलगडलं नाही. पुढील काही आठवड्यात अशा अनेक संदेशांची नोंद करण्यात आली. काही संदेश अस्पष्ट होते, तर काहींमध्ये एखाद्या स्त्रीने मदतीसाठी हाक मारल्याचा अर्थ काढण्यात आला. रात्रीचं निरीक्षण आणखी भयानक बनत चाललं होतं. व्हॉलेंटियर्सनी अनेकदा सांगितलं की जिन्यावरून पावलांचा आवाज येत असे. सुरुवातीला तो आवाज दूरवरून येई आणि नंतर हळूहळू जवळ येत असे. प्रत्येक पाऊल जणू लाकडी पायऱ्यांवर कुणीतरी मुद्दाम टाकत असल्यासारखं वाटायचं. आवाज थेट खोलीच्या दरवाजापर्यंत येऊन थांबायचा आणि मग अचानक शांतता. दरवाजा उघडला की बाहेर कोणीच नसे, फक्त अंधार आणि थंडगार वारा. एका रात्री 2 व्हॉलेंटियर्स घराच्या वेगवेगळ्या भागात पहारा देत होते. ठरल्याप्रमाणे ते दर 15 मिनिटांनी एकमेकांना सिग्नल देणार होते. मध्यरात्री अचानक एका बाजूने किंकाळी ऐकू आली. दुसरा स्वयंसेवक धावत तिकडे पोहोचला. त्याने पाहिलं की त्याचा साथीदार पूर्णपणे घाबरलेला होता. त्याच्या हाताची टॉर्च जमिनीवर पडली होती. थरथरत त्याने फक्त एकच वाक्य म्हटलं, मी तिला पाहिलं. त्याच्या मते काळ्या कपड्यातील एक बाई कॉरिडॉरमधून हळूहळू चालत होती. तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा होता. ती चालत होती, पण तिच्या पावलांचा आवाज नव्हता. काही सेकंद ती समोर दिसत राहिली आणि मग भिंतीजवळ पोहोचताच जणू धुक्यात विरघळण्यासारखी नाहीशी झाली. हा दावा नंतर अनेकांनी केला. काहींनी तिला बागेत पाहिलं, काहींनी चर्चजवळ, तर काहींनी खिडकीतून बाहेर पाहताना दूर उभी असल्यासारखं त्यांनी सांगितलं. हॅरी प्राइस प्रत्येक घटनेची नोंद घेत होता. त्याला खात्री वाटू लागली होती की बोर्ली रेक्ट्रीमध्ये काहीतरी असामान्य घडत आहे. त्याने या ठिकाणाला मेंटल लॅबोरेटरी असं नाव दिलं आणि देशभरातील न्यूजपेपर्सना या तपासाची मागणी देऊ लागला. काही दिवसांतच पत्रकार, फोटोग्राफर आणि उत्सुक लोकांची गर्दी वाढू लागली. प्रत्येकाला या घरात काहीतरी विचित्र अनुभवायचं होतं. काही पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. इतक्या घटना नेमक्या हॅरीच्या उपस्थितीत असतानाच का घडतात? प्रत्येक अनुभवाला स्वतंत्र पुरावा का मिळत नाही? काहींना असं वाटू लागलं की प्रसिद्धीसाठी घटनांना रंग चढवला जात आहे. मात्र या सर्व शंकांनंतरही रात्री घरात राहण्याची हिंमत फार थोड्यांनी केली.
असं म्हणतात की एका रात्री अचानक संपूर्ण घरातील घंटा एकाच वेळी वाजू लागला. काही घंटांचे दोरे आधीच काढून टाकले होते, तरीही त्यांचा आवाज घरभर घुमत होता. व्हॉलेंटियर घाबरून वेगवेगळ्या खोल्यांत धावू लागले, पण घंटा थांबताच पुन्हा सर्वत्र शांतता पसरली. या घटनेची बातमी दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात छापली गेली आणि वोली रेक्ट्री आणखी फेमस झाली. 1939 मध्ये या घरावर आणखी एक घटना घडली. अचानक लागलेल्या भीषण आगीत रेक्ट्रीचा मोठा भाग जळून खाक झाला. आगीचं कारण आजही निश्चितपणे सांगता आलेलं नाही. काहींनी तो अपघात असल्याचं म्हटलं, तर काहींनी कुजबूज सुरू केली की या घरात दडलेलं रहस्य कायमचं नष्ट करण्यासाठीच ही आग लागली होती. आग विझल्यानंतर घराचे उरलेले अवशेष पाहणाऱ्या काही लोकांनी दावा केला की धुराच्या लोटांमध्ये त्यांना पुन्हा एकदा काळ्या कपड्यांमध्ये बाईची अस्पष्ट आकृती दिसली. अर्थात याचा कोणताही ठोस पुरावा मिळत नाही, पण त्या गोष्टीने लोकांच्या मनातील भीती अधिक वाढवली. आगीनंतर वोली रेक्ट्री पूर्वीसारखी राहिली नाही. काही वर्षांनी संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात आली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे घर नष्ट झालं तरी त्याची मिस्ट्री संपली नाही. उलट ती आणखी मोठी होत गेली. लोक म्हणू लागले की इमारत नाहीशी झाली, पण तिचं रहस्य नाही. हॅरी प्राइसच्या मृत्यूनंतर अनेकांना वाटलं की आता या प्रकरणाची खरी गोष्ट समोर येईल. त्याच्या तपासावर विश्वास ठेवणारे हजारो लोक होते, पण त्याच वेळी त्याच्या पद्धतींवर प्रश्न उपस्थित करणारेही अनेक रिसर्चर्स होते. त्यामुळे सोसायटी फॉर सायकिकल रिसर्च या संस्थेने या संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू केली. त्यांनी हॅरी प्राइसच्या डायऱ्या, नोंदी, फोटोग्राफ्स आणि विटनेस रेकॉर्डिंग पुन्हा तपासले. महिने चाललेल्या या तपासानंतर त्यांनी एक धक्कादायक निष्कर्ष मांडला. त्यांच्या मते वोली रेक्ट्रीमध्ये घटनांचा दावा करण्यात आलेल्या अनेक घटना खऱ्या नव्हत्या. काही घटना गैरसमजातून घडल्या होत्या, तर काहींमध्ये मानवी हस्तक्षेप असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. काही साक्षीदारांनी अनेक वर्षांनी कबूल केलं की त्यांनी प्रसिद्धी मिळावी म्हणून काही छोट्याशा घटना वाढवून सांगितल्या होत्या. इतिहासकारांनी जुन्या कागदपत्रांचा अभ्यास केला. लोककथांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या त्या नन आणि साधूच्या प्रेमकथेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यांना त्या परिसरात कधीच असा कॉन्व्हेंट अस्तित्वात असल्याचा ठोस पुरावा सापडला नाही. म्हणजेच वोली रेक्ट्रीची सर्वात प्रसिद्ध आख्यायिका कदाचित पूर्णपणे लोकांनी तयार केलेली कथा असू शकते. पण इथेच हा प्रश्न अधिक मिस्टिरियस बनतो. जर ही कथा खोटी होती तर इतक्या वेगवेगळ्या लोकांनी वर्षानुवर्षे एकसारखे अनुभव का सांगितले? रात्रीचे पावलांचे आवाज, रिकाम्या घरात वाजणाऱ्या घंटा, अचानक हलणाऱ्या वस्तू आणि त्या काळ्या कपड्यांमध्ये बाईचं दिसतं, हे सगळं फक्त योगायोग होतं का? की भीती माणसाच्या मनाला अशा गोष्टी दाखवते ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात? सायकोलॉजी सांगतं की जेव्हा एखाद्या जागेबद्दल आधीपासूनच भुताटकीच्या कथा ऐकलेल्या असतात, तेव्हा आपला मेंदू प्रत्येक सामान्य आवाजालाही असामान्य समजू लागतो. जुन्या लाकडी घरात होणारा किरकिर आवाजही आपल्याला पावलांसारखा वाटू शकतो. वाऱ्याने हलणाऱ्या फांद्या खिडकीवर आदळल्या की जणू कोणी दार ठोठावत आहे असा भास होऊ शकतो. अंधारात दिसणाऱ्या सावल्या माणसाचा आकार घेतात. भीती जितकी वाढते तितकी कल्पनाशक्ती वास्तवावर मात करू लागते. पण दुसरीकडे काही संशोधक आजही म्हणतात की वोली रेक्ट्रीमध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेचं वैज्ञानिक स्पष्टीकरण देता आलं नाही. काही नोंदी इतक्या तपशीलवार आहेत की त्या पूर्णपणे दुर्लक्षित करता येत नाही. काही अनुभव एकमेकांशी जुळतात. काही साक्षीदार एकमेकांना कधी भेटलेही नव्हते, तरी त्यांनी जवळपास सारखंच वर्णन केलं. यामुळेच वोली रेक्ट्री आजही रहस्यांच्या यादीत कायम आहे.
मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी शैलेश, भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. आतासाठी नमस्कार.